आपण आलो आहे विरकरवाडी या ठिकाणी आपण आलेलो आहे. तर मालक नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव पहिलं सांगा आणि मोबाईल नंबर सांगा. आकाश सुभाष विरकर. मोबाईल नंबर 72 19 63 44 85. बरं. आता ह्यो बैल आपल्याकडं आहे. आता बैल किती जाते? आता सायदाती बैल आहे. बरं. आता गाया भरवायसाठी चालू आहे. हा चालू. बरं. आणि तुम्ही ही कुठल्या जातीचा बैल येतो आणि कुठली लाईन आहे ह्या बैलाची? कुठली बैलाची जात? आटपाडी खाणीचा बैल. बरं. आणि गाव खान. डालगाव खाणीचा. हा. अच्छा. आणि ह्याची तुम्ही आपल्या घरच्याच गायचं का आपलं कसं? नाही, आपण विकत घेतलेला आहे. बरं. कुठून घेतला काय? हे नारावण्यातलं जन्माला आलता बैल हां आणि तिथनं परत तळेवाडीत गेला. हां. तळेवाडीतनं आपण घेतला. आदतमध्ये होता तो. बरं. मालकाचं नाव काय ते पहिल्या? पहिल्या बाळासाहेब नारावणे. बरं. पुन्हा तिथनं पहिला मालक झाला. हा पहिला मालक. बरं. त्या मालक बाळासाहेब तरगर. दुसरा मालक आहे. हा दुसरा मालक. अच्छा. त्यांच्यापाशी काय आदतच होता तो? आदत बरं का वासरू. बरं बरं बरं. मग आता आपल्याकडं आणून किती वर्ष झाली याला? आपण आणल्यापासून एक 10 महिन्यांनी दात लावला देणं. बरं 1-2 वर्ष झाली. बरं. आता गाया किती झाल्यात भरून आपल्या त्या काय बैलाकडं? गया 250 फूट झाली. 250 गाई झाल्या. बरं. याचा दर काय ठेवला आहे तरी? जरी 1000 रुपये. 1000 रुपये ठेवला आहे. घरपोच? घरपोच आहे ना. घरपोच बी जात आहे. मग ते मालकाकडं भाडं का आपलं कसं? नाही, मालकाकडे भाडं. अच्छा. मग बैलाचं वेगळं आणि गाडी भाडं वेगळं? हा गाडी भाडं. त्या अंतरावर. अच्छा. बरं. आता कामकाज ह्याच्याकडं काय काय करून घेताय तरी? शेतीतलं सर्व काम. सर्व शेतीतलं आपलं? सर्व काम. अच्छा. म्हणजे दुसऱ्याच्यात बी आपलं जात आहे कामाला? घरचं काम करून कुठे असेल तरी जात आहे. भेटला तरी हां. करतो. अच्छा. तर बरं, घरातला सकाळचा दिनचर्याचा कसा असतोय सकाळी उठल्यापासून? स्वतः काय उठल्यापासून वैरण पाणी त्याला त्याची सोड बांध त्या जागेवर दुसऱ्या जागेवर बांधायला नाही. बरं. खाद्य आता काय चालू आहे सध्या? खाली आता काय आपले शेंगपेंड हां. आपला तो बरडा. बरडा आपला आहे. अच्छा. बरं. ह्याचा मारतो काय ॲग्रेसिव्ह आहे काय? नाही, मारत नाही गरीब. अच्छा. बरं. हिकडं याचा मार्ग थोडासा कसा सांगा आम्हाला व्हायचं. गाई एखाद्या मालकाला घेऊन यायचं असले इथं तर थोडासा मार्ग आम्हाला सांगा. कुठल्या मार्गे कसं यायचं इथं? तिकडून मसवडवरून विरकरवाडी स्टँड. हां विरकरवाडी स्टँडवरून देवपूर रोड टच. हां हायस्कूल शाळेजवळ आहे. हां हां हायस्कूल शाळेजवळ आहे. हां. बरं. तिथनं आणि दुसरा अजून कुठला मार्ग? हा रोड कुठून येतो ह्यो? हा देवपूर रोड आहे. देवापूर रोड. हे असा देवापूरला जातोय? हा देवपूर रोड आहे. अच्छा. मग देवापूर ही जवळ का पाचची गाव आहे ती? हा कुठला रोड आहे म्हटलं तुम्ही? हा देवपूर रोड. देवापूर रोड आहे. देवपूर. बरं बरं. अजून बैलाचं काय? बैलाला आरामावर ठेवल्यावर बैल मस्ती करतो का? हा करतो, लय मस्ती करतो. म्हणजे सारखा असा अवताला कायम आहे? हा कायम रोज आवतो असतो जरा. बरं. म्हणजे अवतावरनं आणला तरी बी गाया आपण काढू शकतो त्याच्या? काढतो काय. म्हणजे रानात बी तुम्ही गाया काढलेल्या हो काढले. है ना? राणा सुद्धा आलेला इथे काय. बरं बरं. म्हणजे तिथंच आपलं बैलगाडीला झोपून आपलं तिथं काढलेलं आहे ते गाया? अच्छा 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 अच्छा. बरं. ठीक आहे. वडील आणि तुम्ही दोघं असता है ना? हा वडील. वडिलांचं नाव काय तुमच्या? सुभाष सुखदेव विरकर. बरं. त्यांचा मोबाईल नंबर काय? 77 96 हां 70 21 94. हां. माझा नंबर 72 19 63 44 85. अच्छा. हे वडिलांचा आणि दुसरा होता ते तुमचा नंबर आहे? हा. अच्छा 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 अच्छा. बरं. ठीक आहे मंडळी, तुम्ही बघू शकताय पाठीमागं आहे हे त्यांचं घर आहे आणि रोड टचच आहे. घरी त्यांच्या सगळं कांदा याचा चालला आहे. हा बडाव बैल आहे. म्हणजे ह्याच्या संग कामकाज चालू असते. बडाव बैल सगळं एकदम अतिशय सुंदर आहे आणि कष्टातनं केलेलं आहे हे सर्व त्यांनी. आणि बैल बी अतिशय जातीगोतीला आहे. तुम्ही चारी बाजूनं बैल तुम्हाला दाखवतो.
बघू शकताय तुम्ही बैल एकदम कलर जो पाहिजे तो बैलाला, शिंग, तोंड, नाक सगळं. बैलाचं फाउंडेशन सर्व काय अतिशय एकदम सुंदर आहे जिथल्या इथं बैलाला. आणि ह्याचं आणि कोण ह्याच्यात महिला मंडळ घरचे आपलं काय सगळं काय करायचं असते त्या का? तुम्ही आता समजा ट्रॅक्टर बी तुमचं दिसते ती, तुम्ही आता ट्रॅक्टर घेऊन गेला तर मागचं ह्याचं कोण करतं काय? नाही नाही मालकीने सुद्धा हे मारत नाही असं काय. नाही ना. मालकीने पेंडी ती सारखी. बर बर बर. वहिनी थोडी सांगा माहिती. आता तुम्ही आता ह्याचं सगळं दिनचर्या ह्याचं बघताय दिवसाचं. बरं हे गेले कामावर तर तुम्ही ह्याच्याकडे असताय, ह्याचं लक्ष सगळं तुमच्याकडे असतंय. काय तुम्हाला मारतो वगैरे का? नाही ना. बैल एकदम शांत आहे. म्हणजे बारक्या पोरासनी तर मगादनं मी बघतोय बारकी पोरं बी तुमच्या आता ते सगळे बैलाला मगादनं खेळवायला ही करत होते. आणि काय काय बघता ह्याचं काय कसं काय काय बघता? सगळं वैरण शेण पेंड बर. पाणी सगळं सोडबांध. हां. अच्छा. बरं बरं बरं. म्हणजे तुमची आई बी असत्या असं मारत कुणालाच नाही असा दर्शनला. असं ना. नाही शाना म्हणायचं त्याला. तुम्ही आल्यापासून बघता पोरं त्याला कोण जरा नाही गोंजरत होती सगळं. बैल धुवून बिन व्यवस्थित चांगला चांगला आहे. मार्क असा नाही. ठीक आहे मालक. तुम्ही बघू मंडळी तुम्ही बघू शकता बैल एकदम अतिशय सुंदर आहे. तर मालक तुमचं एकदा पुन्हा एकदा नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर एकदाशी डबल एकदा सांगा. आकाश सुभाष विरकर, हां. राहणार विरकरवाडी. बरं. मोबाईल नंबर 72 19 63 44 85. वडिलांचा नंबर आहे 77 96 70 21 94. ठीक आहे मंडळी. ते तुम्ही बघू शकता मुलाखत आपण टाकणारच आहे. तुम्ही अवश्य एकदा. बैलाचं नाव काय म्हटलं तुम्ही? सोन्या. सोन्या बैल आहे. बैलाचं नाव सोन्या आहे आणि बैल सोन्यासारखाच आहे. एकदम छान आहे. तरी मालकाने सर्व माहिती एकदम छान दिलेली आहे. आणि घरातली फॅमिली त्यांची छान आहे. सर्व मंडळी एकदम छान आहेत. तरी मंडळी आजच बसून आहे तेवढा बैल, नाही तर दररोज रोज काम आहे जरा. काम आहे. रोज तरी बी आज वैरण घेऊन आली गाडी. अच्छा. तर बघू. काय रोज म्हणजे असं बसून म्हणजे गाडी ही रोज कंटिन्यू असते. अच्छा 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 अच्छा. गाडी रोज असते. म्हणजे त्याचा व्यायाम करावा म्हणून असं नाही. नाही ना. रोज त्याचं म्हणजे व्यायाम होतो असा. बघा तुम्ही मंडळी बघू शकता. तर ठीक आहे मंडळी, धन्यवाद.